जलगांव जिले की धरनगांव तहसील में मंगलवार की रात एक दर्दनाक हादसा सामने आया। खेत में बिछाए गए करंट की चपेट में आने से एक ही परिवार के 5 लोगों की अलग अलग स्थानों पर मौत हो गई। घटना के बाद पूरे क्षेत्र में शोक और आक्रोश का माहौल है। जलगांव जिले की धरनगांव तहसील में मंगलवार रात बड़ा हादसा हुआ। खेत में जंगली जानवरों से फसल बचाने के लिए छोड़े गए करंट की चपेट में आकर मध्य प्रदेश से आए प्रवासी मजदूर परिवार के 5 सदस्य अलग अलग स्थानों पर मारे गए। सभी मृतक खेतीबाड़ी का काम करते थे और रात को खेत पर गए थे। सुबह ग्रामीणों ने 5 शव खेत में बिखरे पड़े देखे। घटना के बाद धरनगांव पुलिस और प्रशासन मौके पर पहुंचे और शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। खेत मालिक से पूछताछ जारी है। आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेला आहे असा फोन आला होता। मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं वायर्स काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले होते आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या। मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे। ही सर्व लोक 5 लोक राहणारे मध्य प्रदेशचे इथं काम करायला आले होते। सर एकाच कुटुंबातील आहे का अशी काही माहिती मिळते का? एकाच कुटुंबातले लोक आहे। एक साधारणतः 60 वर्षाचा महिला आहे, 2 लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला, वयोगट अंदाजा 30 आणि एक मुलगा आणि एक मुलगी अंदाजा 10 ते 15 वर्ष। शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे, ते शेतात नाही आहे, दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते। जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आलं? त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यांना आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे।